काय केलं? पोहे खाल्ले. असे असे खाल्ले पोहे. खालचं नको खाऊ सांगितलं ना. गंदू पोरगाय, शिशी पोरगाय तू. प्लेट मधलं सोडून दिलंय आणि खालचं खातोय. पोहे बनवायचे, खायचे कमी आणि बाहेर जास्त खाली सांड. का पळतोय? काय खायचंय तुला सांग पटकन. काय खायचंय? काय बनवू? काय खायचंय? मग तू कशाला पळतो? तू पळणार तर लागणारच ना तुला. तू ऐकत का नाही? मग नुसता पळत सुटतो, थांबतच नाही. डायरेक्ट हॉल पासून पळत आला का बेडरूम मध्ये येतो. मग पाहायला नाही लागणार तर काय होणार तुला? तुला काय खायचंय सांग पटकन. चल, मला काम आवरायचे. पिल्लू, काय खायचंय का तुला? नाश्ता करायचंय का? नको. काय खायचंय? पोहे. मग पोहे बघ. परत तू पळायला लागला. परत पळायला लागला. काय खायचंय? आ, लाजाळूचं झाड. लाजाळू बाई आहे माझी, लाजाळू. काय खायचंय तुला? पोहे खातो. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकू का नको? हाय, हॅलो, नमस्कार. मी जयश्री. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या अमुष युट्यूब चॅनेलमध्ये. आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार आणि मजेतच असलं पाहिजे हे आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न. तर आज सकाळ सकाळी झालं असं की आमच्या बाळाने एका गोष्टीचा हट्टच धरला. ती गोष्ट म्हणजे की आई बाळ मला नाश्त्याला पोहे बनव. म्हटलं चला. मी आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमच्या बाळाला अजून तरी या घरामध्ये मॅगी, पास्ता अशा बाहेरच्या किंवा पॅकेटच्या गोष्टी आम्ही घरात आणतच नाही. आणि खरंच सांगायचं तर जोपर्यंत त्याला गोष्टी माहितीच नाही ना तोपर्यंत त्याला त्यांची सवय सुद्धा लागत नाही. म्हणजे तो त्याच्यासाठी अजून तरी हट्ट करत नाही. प्रत्येक आईला आपल्या बाळासाठी हेल्दीच हवं असतं ना. म्हणून मी शक्य तितकं घरचं साधं आणि पौष्टिक त्याला नेहमीच द्यायचा प्रयत्न करत असते. म्हणून आमच्या बाळाला मॅगी, पास्ताचं वेड नाहीये. पण त्याला घरातले पोहे, गोड रवा, रव्याचे डोसे किंवा आपला जो पिवळा रवा उपमा त्याला बनवून देते. हे सगळं त्या आवडीनेच खातो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येक आई आपापल्या परीने आपल्या मुलासाठी ही बेस्टच असते. मी फक्त आणि फक्त मी माझी पद्धत तुम्हाला सांगितली आणि सध्या आमच्यासाठी जे योग्य आहे ना मी तेच बाळाला द्यायचा प्रयत्न करते. म्हटलं चला, कधी नव्हे तर बाळ मला म्हणतोय की आई नाश्त्याला पोहे बनव. तर मस्त असे पोहे भिजवून घेतले. आता पोहे आपले जर चांगले भिजले असतील ना तर खायला सुद्धा खूप छान होतात. आता इथे आमच्या बाळाला म्हटलं की त्याची जी मिरची असते, जी कमी तिखट, ती संपली होती. त्यामुळे मी काय पोह्यांमध्ये मिरचीच टाकली नाही. जर तुमचं ही बाळ 1.5 ते 2 वर्षापर्यंत असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही पोहे बनवा आणि खरंच तुमचे ही बाळ आवडीने नक्कीच खातील. तर मी इथे कढई गरम करायला ठेवली होती आणि थोडंसं तेल घातलेलं आहे. आता वटाणे आहेत पण आमच्या बाळाला वटाणे काय आवडत नाही. म्हणून म्हटलं चला, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये चांगले असे लालसर शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकली. त्याची फोडणी दिली. त्यानंतर कढीपत्ता घातला. आता मी जेव्हा पण भाजीला टोमॅटो वापरते ना, तुम्हा सगळ्यांसोबत मी बऱ्याच वेळा शेअर केला असणार, टोमॅटोच्या आतमधल्या मी बिया कट करते. त्याच्यानंतरच तो टोमॅटो भाजीला वापरत असते. आता इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो होता म्हणून काय मशीन वापरलं नाही. नाही तर एरवी मला कांदा जास्त कट करायचा असेल तर मग मी मशीनचा वापर करते. तर बारीक गॅसवर मी कांदा टोमॅटो चांगला परतून घेतला. आता ज्यावेळी कांदा टोमॅटो परतत होते ना त्याच वेळी मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं. तर मीठ जर आपण त्या टायमाला टाकलं ना कांदा टोमॅटोमध्ये तर पटकन आपला कांदा टोमॅटो परतून येतो. आणि आपले पोहे सुद्धा चांगले असे भिजून आले होते. जर आपले पोहे चांगले भिजलेत ना तर खूप मऊसर होतात हे पोहे. आता थोडीशी हळद घातली आणि मग त्याच्यानंतर ते पोहे त्याच्यामध्ये घालून घेतले. 3 ते 4 मिनिटं मस्त असे अलटून पलटून घेतले आणि मस्त गरमागरम आपले पोहे रेडी झाले होते. पोहे चांगले गरम झाले. त्यानंतर वर्ण शेव त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ऍड केली आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात किती सुटसुटीत मोकळे आणि मऊसर आपले पोहे रेडी झालेले आहेत आणि बाळासाठी सुद्धा हे हेल्दीच आहे. तुमचे गरमागरम पोहे तयार आहे. लाजला पोहे मी भरवते बबडे. गरम आहे. खाली नको टाकू. खाली सगळं तेलकट होणार. साईडला ठेवायचं असं प्लेट मध्ये. मांडी घाल. ठेव. पहिली मांडी घालायची. हा, आणि मग जेवण करायचं. गरम आहे. चटका बसल. कसे झाले? छान झाले. बघ, तुला म्हंटल मी भरवते पण तू ऐकणारच नाही ना. पूर्ण घर तेलकट करणार. आत्ताच मी आवरून बसली होती ना. कांदा. आता कांदा तर येणारच ना बाळा पोह्यांमध्ये. टमाटर पण टाकलंय, कांदा पण टाकलंय. तू असं खात नाही तर मग कांदा टमाटर पोहे मध्ये टाकून खाशील.
व्हेरी गुड. तू काय म्हंटल मला माझ्या हाताने खायचंय नाही पण मग तू ऐकत नाही असं करतो. काय चंगा चंगा आहे काय तुला चंगा आहे. सगळं सांडवून दिलंय आत्ताच मी सगळं आवरलंय ना बबडे. बोलला पोहे खायचे काय बोलला काय खायचं होतं तुला. एवढं मेहनतीने बनवायचं आणि हे असं खायचं नको उचलू. कसे झाले पोहे. हा पोहे झाले कसे झाले पोहे. छान झाले. काय केलं पोहे खाल्ले असे असे खाल्ले पोहे. खालचं नको खाऊ सांगितलं ना. गंदू पोरगा आहे शिशी पोरगा आहे तू. प्लेट मधलं सोडून दिलंय आणि खालचं खातोय. पोहे बनवायचे खायचे कमी आणि बाहेर जास्त खाली सांडून द्यायचे. वीरला मी किती वेळा म्हटलं की वीर मीच तुला भरवते पण नाही त्याला त्याच्याच हाताने खायचे असं त्याचा हट्ट होता. तर बघा तुम्ही तो हट्ट आता खाता खाता थोडं खाली सांडलं. 4 घास खाली 2 घास तोंडात. पण आई म्हणून आपण एवढी मेहनत करतो आणि आपल्या बाळाने त्यातले 2 घास खाल्ले ना तरी मनाला समाधान भेटतं. जर तुम्हाला याचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. असे साधे सुधे घरगुती व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल बाय बाय. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बोल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का. आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला बोल पटकन लाईक करा शेअर पण करा. बापरे हुशार आहे तू तर. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बोल राजवीर बोल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला. बाय बाय लुबू.